पण राज्यात सर्वदूर सगळीकडे पाऊस पडेल असं काही सध्या तरी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इकडे पाऊस न येण्याचं कारण सांगतो. काय झालं की एक बंगालच्या खाडीमधून जे कमी दाबाचे पट्टे तयार होतात ते काय होईल तर ते नागपूरकडून इकडं मध्य प्रदेशकडून इकडं गुजरात, राजस्थानकडे दोन चालले. तर मग ते जात असताना ते जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्या इकडे पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तसंच आता देखील परत दोन कमी दाबाचे पट्टे आहेत, ते लो प्रेशर आहेत, ते जाणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. मराठवाड्याकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊनच मराठवाड्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये असाच तुरळक भागात पाऊस पडणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही पाणी देण्याची व्यवस्था करू शकता. कारण की ना खूप काय असा मोठा ओढे नाले वाल असा सध्या तरी राज्यात पाऊस नाही. मग राज्यात पाऊस कधी येणार तर राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मग राज्यात पाऊस येणार आहे, आणि ते मात्र जोराचा पाऊस असणार आहे. सध्या फक्त वरुण राजाची बॅटिंग फक्त विदर्भाकडेच आहे, म्हणजे त्यांच्याकडेच आहे. कारण की ना मग त्याच्यामध्ये कोणतं सांगतो की परत एकदा सांगतो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं अकोला, अमरावती, पुन्हा मध्य प्रदेशचे जे लगतचे तालुके आहेत, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं परतवाडा, इकडं जळगाव, जामोद, ह्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे, ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता म्हणजे 18 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत त्या परिसरामध्ये विदर्भातच पाऊस पडणार आहे. परत एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल, ते बी विदर्भात पडेल. पण त्याचा पाऊस खूप खूप लय झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात काय होईल की नांदेड जिल्हा एक घेईल, त्याच्यामध्ये हिंगोली एक घेईल, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात काय भाग घेईल, म्हणून तिथपर्यंत परभणी जिल्ह्यातच येईल. त्याच्या पुढं काही ते पाऊस सरकणार नाही, कारण की ते पाऊस तिथून तिथंच स्थिर होऊन जाईल. राज्यात सध्या तरी खूप काही असा मोठा पाऊस नाही, कारण की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असा मुसळधार पाऊस पडणं, ओढे नाले वाहतील, तसा काही राज्यात सध्या पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. तसा पाऊस येईल महाराष्ट्रात, ते येईल फक्त पुढच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. तोपर्यंत शेतकऱ्यांना आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. फक्त सध्या पाऊस राहील फक्त विदर्भातच पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. आणि विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी, कारण की तिकडं वरुण राजाची बॅटिंग आता सध्या विदर्भाकडे आहे.